बिकेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजवलाय। मराठवाड्यामध्ये 21 सप्टेंबरपर्यंत 23,414 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। गेल्या 2 दिवसांमधल्या पावसानंतर हा आकडा 26 लाख हेक्टरपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे 1239 गावं बाधित झाली आहेत। 2,61,709 शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे, तर 22,09,004 हेक्टर जिरायत पिकांचं नुकसान झालंय। 1,023 हेक्टरवरील बागायत तर 387 हेक्टरवरील फळपीक वाया गेलंय। विभागीय आयुक्त कार्यालयांना तसा अहवाल शासनाकडे पाठवलेला आहे। सर्वाधिक नुकसान धाराशिव जिल्ह्यामध्ये झालंय। 6,29,890 हेक्टर पिकांचं धाराशिवमध्ये नुकसान झालंय। मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। मराठवाड्यामध्ये पावसानं थैमान घातलंय। अनेक ठिकाणी तर 4 दिवसांपासून पाण्याचा निचराच होत नाहीये आणि अशातच पुन्हा शनिवार रविवार मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराई उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनावरही मेलेली आहेत, त्यातून रोगराई पसरू शकते। पाणी उकळून प्यायचं आहे। सर्दी झाल्यावर आपल्याला आपल्या सगळ्यांच्या घरात काही नेहमीच्या वस्तू असतात, तर दूध आणि हळदी घ्यायचं आहे, आल्याचा रस घ्यायचा आहे, मिठाच्या गुळण्या करायच्या आहेत। आपल्याला कोविडमध्ये तुळशीचा काढा, ह्या सगळ्या गोष्टी, आले दालचिनी आपण कशा पद्धतीने वापरली त्या सुद्धा एकत्र करून त्याचा काढा करून घ्यायचा आहे। द्रव पदार्थांचं वापर जास्तीत जास्त सेवन करायचं आहे, वाफ घ्यायची आहे। गुरुवारी छत्तीसगड आणि भामरागड तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढलंय। अल्लापल्ली भामरागड हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला असून तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये काल गुरुवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय। त्यातच छत्तीसगड राज्यातही मुसळधार पाऊस झाल्यानं तेथून वाहत येणारी पर्लकोटा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहते। रात्री नदी पुलावर पाणी चढल्यानं वाहतूकही बंद करण्यात आली होती। परिणामी भामरागड येथे राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसगाड्या आणि खासगी वाहनं अडकली आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये काल विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। यामध्ये मोहाडी, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यामधल्या अनेक भागातील कापणीला आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 2 दिवसांवर कापणी करायला आलेल्या भात पिकाचं या पावसामध्ये नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडणार आहे। अगोदरच आर्थिक संकटामध्ये असलेला शेतकरी पुन्हा एकदा या पावसामुळे मेटाकुटीला आलाय। आता एक महत्त्वाची अपडेट, धाराशिवमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी हाहाकार निर्माण झाला होता। सकाळी पूर्णपणे ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झालेली आहे। तर धाराशिवकरांची चिंता पुन्हा एकदा वाढलेली आहे। सकाळपासूनच धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। आता हा पाऊस कसा राहतो, दिवसभर पडतो काय बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आधीच पुरानं अगदी त्रस्त झालेल्या धाराशिवकरांना पुन्हा एकदा पावसानं दर्शन दिलेलं आहे। हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवलेलाच होता। खास करून विदर्भामध्ये पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर मराठवाड्याच्या काही भागामध्ये काही प्रमाणात पाऊस होईल असाही अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे आपण बघतोय धाराशिवमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। आता बातमी पंढरपुरातून। महापुराचा पंढरपुरातील सांगोला तालुक्यालाही फटका बसलाय। पुरामध्ये अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान पुरामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे। एकूण 4 जणांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी 2 कुटुंबाच्या खात्यामध्ये सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे 4 लाख रुपयांची मदत जमा केली आहे। तर नदीमध्ये बुडून गंगाधर साखरे यांचाही मृत्यू झाला होता, मात्र अद्याप त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये मदत जमा झालेली नाहीये। सांगोलामध्ये एक महू सर्कल आहे, तिथं अतिवृष्टी झाली होती आणि दुसऱ्या दिवशी तिथं 2 बालकांचा मृत्यू झाला होता। त्या मालकाला शासन निर्णयानुसार 4-4 लाख रुपये आम्ही त्यांच्या वडिलांच्या खात्यात एक मंगळवारी आणि आज असे जमा केले आहेत। दुसरी पारधी समाजाची मुलगी
खेळता खेळता नदीतनं वाहून गेली होती. तिचं पोस्टमॉर्टम करून तिच्या कुटुंबालाही आजच 4 लाख रुपये आम्ही मदत तिच्या खात्यात वडिलांच्या खात्यात वर्ग केलेली आहे. गंगाधर साखरे हे 2 दिवसाहून मिसिंग होते. तसा मिसिंगचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला होता आणि त्याची डेड बॉडी जवळ या गावात सापडली. त्या दिवशी पूर होता नदीला, त्यामुळे त्यांनाही मदत देय झालेली आहे. त्यांच्या घरात थोडा वारसाचा वाद आहे आई आणि पत्नीमध्ये. तो 1-2 दिवस सोडून त्यांची मदत मंजूर आहे. फक्त वारसाचा वाद मिटला की त्यांच्या खात्यावर पैसे आहेत. पैसे आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील महिम गावचे ऐवळे कुटुंब उद्ध्वस्त झालंय. त्यांचा 9 वर्षांचा मुलगा तन्मय पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला होता. त्याला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी मारणारा 9वीतला सोमनाथ याचाही मृत्यू झाला आणि त्यांच्यापासून तो कायमचा दुरावला. या धक्क्यानं आई तर निशब्द झालीच आहे, वडिलांनाही तन्मय सारखा हाका मारतो असा भास होतोय. 19 तारखेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कासाळगंगा ओढ्याला अकराळ विकराळ स्वरूप आलेलं होतं. 21 तारखेला तन्मय सायकल घेऊन कुणालाही न सांगता ओढ्याकडे गेला आणि अचानक पाणी वाढल्यानं तन्मय त्यामध्ये बुडू लागला. त्यावेळी त्याची आत्याही तिथे होती. तिने आरडाओरडा केला. त्याचा चुलत भाऊ सोमनाथनं तन्मयला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी घेतली. दोघांनाही पोहता येत होतं, तरीही पाण्याच्या प्रवाहामध्ये पाहता तन्मय गायब झाला. 5 तासानंतर चिमुरडा तन्मय आणि त्याचा मोठा चुलत भाऊ सोमनाथ या दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात आले. अतिवृष्टीमुळे सांगोल्याच्या महिम येथे कासाळगंगा ओढ्याला आलेल्या पुरामुळे 2 जणांचा मृत्यू झाला, 2 चिमुरड्यांचा मृत्यू झाला होता. आपण आता तन्मयच्या घरी आहोत. आपल्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत. काय नेमकं झालं होतं? तन्मय कशा रीतीने काय झाली का? त्या दिवशी तो मला म्हटला होता नाही जात मी पोहायला. तो गेलेला पण माहित नाही मला. कितवीत होता तो? 4थीत होता. 4थीत. त्याला येत होतं पोहता येत होता त्याला नको म्हणत होते. तो मी 1.5 तास पुढे गेले होते, पण तो 5 मिनिटात येऊन झाला होता माझ्याजवळ. नको म्हणत होते पोहायला. तो म्हणला पोहू दे मला थोडं. नको म्हटलं तरी पण कपडे काढून खाली उतरला. त्याच्यानंतर पाणी वाढल्यामुळं त्याला पोहता येईना. मग तो चुलत भाऊ असल्यामुळं तो त्याला वाचवण्यासाठी गेला, पण ते दोघांनाही नंतर पाणी आवरलं नाही आणि दोघंही वाहत खाली निघाले. मी घटना घडल्यानंतर 6 ते 7 तासानंतर माहिती पडलं आणि मला यायला खूप उशीर झाला, कारण मी बाहेर असल्या कारणानं. आणि तब्बल 1.5 दिवसानंतर मी पोहोचलोय घरी. त्याच्यानंतर इथं ऑलरेडी मग त्यांनी कार्य वगैरे केलेलं होतं. फक्त 3ऱ्या कार्यासाठी मग मला त्यांनी वेळ मिळाला आहे थोडा. त्याचा आवाज अजून माझ्या कानामध्ये फिरतोय. माझे खूप शब्द नाही येत हे. आता मुलगा तर गेलाय, शासन मदत येईल काय होईल, पण त्या दिवशीपासून आईचा पूर्ण आवाज बंद झालेला आहे. शांतपणे बसून आहेत. वडीलही हादरून गेलेले आहेत. वडील मर्चंट नेव्हीत असतात, ते उशिरा पोचले. पण ही जी सगळा प्रकार झाला त्यामुळे संपूर्ण ऐवळे कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. कॅमेरामन सचिन झाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, महिम. मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलंय. धाराशिव जिल्ह्यामधल्या साड-सांगवी गावामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. साड-सांगवी गावाच्या दोन्ही बाजूनं नदी आहे, त्यामुळे गावातील जवळपास सगळीच घरं पाण्याखाली गेली होती. दरम्यान अनेकांची संपूर्ण शेतीही पाण्याखाली गेली. दरम्यान आताही साड-सांगवी गावामध्ये परिस्थिती कशी आहे की पुराचं पाणी तर गेलंय, पण घरामध्ये चिखल आणि घाणीचं साम्राज्य आहे. पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. मात्र आता ते ओसरल्यानंतर संपूर्ण परिसरासह घरेही चिखलमय झाली आहेत. आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. कुसुमाग्रज यांची एक कविता आहे, ज्या कवितेमध्ये कुसुमाग्रज लिहितात की एका कुटुंबामध्ये पूर आल्याच्या नंतर कशी परिस्थिती होते आणि त्या परिस्थितीमधून देखील तो तरुण कसा उभा राहतो आणि फक्त म्हणतो की माझ्या पाठीवरती हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा, कारण की गंगामाईसारखी नदी आमच्या घरात आली, घरातलं सगळं वाहून घेऊन गेली, आता आमच्याकडे काही उरलं नाही. हीच परिस्थिती आज सध्या मराठवाड्यातल्या बहुतांश घरामध्ये आहे. मी सध्या साडे-सांगवीमध्ये आहे, भूम तालुक्यामध्ये, धाराशिवमध्ये. आणि माझ्या पायाखाली असलेलं हे सगळं धान्य हे वाहून आलेलं धान्य आहे. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेलं धान्य आहे, जे त्यांनी वाचवून ठेवलं होतं, आता दिवाळीच्या हंगामामध्ये विकण्यासाठी ठेवलं होतं. हे सगळं कुजलेलं आहे. घरातल्या वस्तू ज्या नाशवंत होत्या त्या कुजायला लागलेल्या आहेत. सगळं घर इथे वाहून गेल्याच्या नंतर ज्या गाळामध्ये अडकलेलं आहे, हा गाळ आता या शेतकऱ्यांना
अनेक वर्षांपर्यंत गाडून ठेवणारा आहे. कॅमेरामॅन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, धाराशिव. तर धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये असलेल्या साडसांगवी गावामध्ये पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. काही कुटुंबियांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली. अशातच एका पीडित मुलीनं शिंदेंकडे सायकलची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज गावामधल्या मुलींसाठी सायकली पाठवल्यात. धाराशिवमधील शिंदेंच्या युवासेनेचे पदाधिकारी या सायकली घेऊन गावामध्ये आलेत. त्यांनी मुलींना सायकली दिल्या. शाळेत जायला या मुलींना सायकली हव्या होत्या. तशी मागणी त्यांनी काल एकनाथ शिंदेंकडे केली होती. शिंदे साहेबांना मागणी केली की आम्हाला सायकली हव्यात. सरांनी आम्हाला तत्काळ सायकल दिल्या म्हणून आम्ही आभार मानतो त्यांचं. आम्ही शिंदे साहेबांना मागणी केली की आम्हाला सायकल पाहिजे म्हणून आम्ही लांब म्हणजे दूर ही पाहिजे म्हणजे ही चलत जावं लागत होतं म्हणून आम्ही मागणी केली साहेबांना. शाळेत जाण्यासाठी आम्ही मागणी केली. आज त्यांनी उपलब्ध करून दिली आम्हाला. त्यांचे आभार मानतो. आज या साडेसांगव्या ठिकाणी सायकल इथं उपलब्ध करून दिल्या. आमचे सर्व या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब आणि त्यांची टीम तसेच आमचे मराठवाड्याचे बाजीराव दादा या सर्वांनी मिळून या ठिकाणी ही इथपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली आणि ही इथपर्यंत पोहोचून यांना वाटप करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर येऊन आता काही दिवस उलटलेत. मात्र ज्यांची घरे या पुरामध्ये उद्ध्वस्त झाली आहेत त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा पूर मात्र अजूनही थांबलेला नाहीये. पुरामुळे भूम तालुक्यातील गायकवाड कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळलाय. नवीन घर बांधण्यासाठी काढलेले कर्जाचे पैसे आणि घरातील साहित्य सगळं काही पुरामुळे वाहून गेलंय. त्यामुळे गायकवाड कुटुंब आता वाहून गेलेला संसार उभा करणार की कर्ज फेडणार अशा संकटात सापडले. या कुटुंबाची व्यथा जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकरनं. मी आता अशा घरात जाणार आहे ज्या घरातल्यांनी एक कर्ज काढलेलं होतं. ज्या कर्जातले पैसे या घरामध्ये ठेवलेले होते पण ते पैसे देखील आलेल्या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत. आता हे घर जे आपण बघतोय गायकवाड कुटुंबीय आहेत आणि गायकवाड कुटुंबियांचं हे घर खरं म्हणजे याला घर म्हणावं का असा प्रश्न पडेल. कारण की या घरामधले मोठ्या प्रमाणात पाणी होतं आणि ते पाणी ज्यावेळी आलं त्यानंतर या घरातल्या सगळ्या गोष्टी वाहून गेल्या. सगळं वाहून गेलं. पण महत्त्वाचं म्हणजे जे कर्ज काढलं होतं त्या कर्जातले पैसे देखील त्या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत. माऊली काय सांगाल, कधी कर्ज काढलेलं होतं, किती कर्ज काढलं होतं? 1,20,000 बार्शीच्या बँकेचं घेतलेलं. त्या बँकेचं मला नाव येत नाही पण हे इंडियन फायनान्सचं कर्ज घेतलंय. दुसऱ्या बँकेचं नाव काय घेतलं आम्ही असं 2-3 बँकेचं कर्ज घेतलं होतं हे घर करण्यासाठी. आणि 1 वाजता पूर आला नदीला. पुरामध्ये आम्ही डब्यामध्ये पैसे ठेवलं होतं. आम्ही उठायचं पळायचं का ते पैसे घेऊन बसायचं. आम्ही सगळं आमचं घर या काही की पाण्यात जीव वाचवण्यासाठी आम्ही आमचं पळलो. आम्हाला आता खायला नाही प्यायला नाही अंगाशी कपडे आहेत. आम्ही काही राहिलं ना आमचे डॉक्युमेंट्स राहिले ना काय नाही. मुलगा माझा 15वीला शाळेत असते त्याची कास्ट गेली, आधार कार्ड राशन कार्ड सगळं गेलं. काही सुद्धा राहिलं नाही. माझा मुलगा हॉस्टेलला शाळेत टाकलेला आहे. काही राहिलं नाही. आमची लय गरिबी आहे. आम्ही आज केलं तरच खायला नाही तर आमचं जेव्हा करून तेव्हा खायचं नाही तर असंच बसायचं. आता आम्ही कसं राहणार कसं जगणार ह्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आम्हाला तात्काळ घर द्या. आमची काही मागणी नाही. आमचं कर्ज माफ करा. हे घर जे तुम्ही बघताय तोटकं मोटकं हे घर बनवण्यासाठी त्यांनी पैसे घेतले होते, त्यांनी कर्ज काढलं होतं. पण या एका पुरामध्ये ते पैसे देखील वाहून गेले. त्यामुळे आता हे जे घर बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न आता असंच स्वप्न राहणार का की सरकार त्यांना ताबडतोब मदत करणार हा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहे. कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, भूम, धाराशिव. आता आणखी एक महत्त्वाची बातमी. राज्यावर पुन्हा मुसळधार पावसाचं संकट गडद झालंय. 33 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय. मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकण, मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला येलो अलर्ट आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापुरातही वादळी वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे.
नाशिकचा घाटमाथा आणि अहिल्यानगरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे। विदर्भातही सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो। विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे आणि अनावश्यक प्रवास टाळा, पिकांचं संरक्षण करण्याचं आवाहन आता हवामान विभागानं केलेलं आहे। आता बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी बीडचा पाहणी दौरा केलाय। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये, 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू अशी मदत द्यायला सुरुवात केल्याचं अजित पवारांनी जाहीर केलंय। तसंच अधिक धान्याची गरज असल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय। सरकारकडून देण्यात येत असलेल्या मदतीवरून ठाकरेंनी टीका केली होती। शेतकऱ्यांना मदत करता म्हणजे उपकार करता का अशी टीका ठाकरेंनी केलेली होती। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी बीड आणि धाराशिवच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुरू केला। सकाळी 6 पासून सुरू झालेला त्यांचा दौरा रात्री उशिरापर्यंत सुरू होता। बीडच्या घाटपिंपळगाव, खोकरमोहा, हिंगणी खुर्द, येवलेवाडी, आहेर चिंचोली गावात त्यांनी पाहणी केली। पैशाचा सोंग आणता येत नाही या अजित पवारांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका केली जाते। त्यावर अजित पवारांची भाषा गावगाड्यातील होती, त्यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता असं आमदार मिटकर यांनी म्हटलंय। विरोधक उगाच राजकारण करतायत। अजित पवारांच्या वाक्यांचा तोडून मोडून दाखवत त्यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा टोलाही मिटकर यांनी लगावलाय। तर सध्याची वेळ राजकारण करण्याची नसून एकजुटीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पैशाचं सोंग आणता येत नाही हा गावगाड्यावरचा शब्द नाही आहे का? एखाद्या मुलाची एखादी अपेक्षा पूर्ण होत नसताना ज्याप्रमाणे घरातला बाप किंवा कर्ता पुरुष सांगतो की आपल्याला बेटा सगळं काही करता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही, तशा पद्धतीचा जो शब्द आहे पण तो तेवढाच कट करून तशा प्रकारे विनाशकाले विपरीत बुद्धी ज्यांची आहे तसे ते राजकारण विरोधक करतायत। मात्र महाराष्ट्र त्यांच्या विरोधकांच्या त्या विरोधालाही पाहतोय। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रात्री छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसीचा आढावा घेतलेला आहे। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं त्यामुळेच एमआयडीसी भागातही नुकसान झाल्यानं या सगळ्या परिसराचा त्यांनी आढावा घेतलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रातील संलग्न भागामध्ये पाणी जाऊन झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। गावात शेतात पाणी शिरल्याचे प्रकार घडलेत ते भविष्यात घडू नये यासाठी तत्काळ उपाययोजना राबवा, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहे। त्यामध्ये कामगार चौक ते आंबेडकर चौक या रस्त्यासाठी 16 कोटी रुपये देण्याचाही निर्णय झालेला आहे। तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली अगदी छोट्याशा ब्रेकची। पुढचं बुलेटिन म्हणजे इथेच आपण थांबतो या बुलेटिनमध्ये। पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी प्रज्ञा। पाहत रहा एबीपी माझा।